गुरुपौर्णिमेसाठी आज आपण बनवतोय मस्त असे खुसखुशीत पेढ्याप्रमाणे गव्हाच्या पिठाचे लाडू, जे बनवायला अगदी तुम्हाला 10 ते 12 मिनिटे एवढाच वेळ लागणार आहे. त्यासाठी साहित्य बघूया. 2 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, रेग्युलरवालं. पाव वाटी बारीक रवा घ्यायचा आहे, 1 चमचा आपल्याला इथे बेसन पीठ आणि पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि 1/2 वाटी आपल्याला साजूक तूप घेतलेलं आहे. सगळ्यात अगोदर आता थोडं थोडं तूप घालायचं आहे. त्यात आपण सगळ्यात अगोदर रवा छान असा खमंग भाजून घेऊया. रवा छान भाजला गेला की त्यातच आपल्याला जे बेसन पीठ आहे ते टाकायचं आहे. सगळे जिन्नस छान व्यवस्थित भाजून घेऊया. त्यानंतर आपण जे गव्हाचं पीठ आहे ते आता टाकून घेऊया आणि त्यामध्ये थोडं थोडं करून तूप घालायचं आहे आणि अगदी सुगंध सुटेपर्यंत आपल्याला हलकासा रंग जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत हे पीठ भाजायचं आहे. बेसन पिठापेक्षा हे पीठ भाजायला थोडा कमीच वेळ लागतो. तर पीठ छान भाजलेलं आहे. एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे. साधारणतः आपल्याला पाऊण वाटी पिठी साखर ह्यासाठी लागलेली आहे. जर तुम्हाला पिठी साखर घालायची नसेल तर गुळाची पावडर वापरली तरीही चालेल. पाव चमचा आपल्याला इथे वेलची जायफळाची पूड घालायची आहे. सगळे जिन्नस एकजीव करायचे आहे आणि मस्त लाडू बांधून घ्यायचे आहे. अजिबात वेळ लागत नाही, झटपट तयार होणारे हे लाडू आहे आणि चवीला म्हणाल तर अगदी भन्नाट आहे. अगदी वयस्कर माणसं सुद्धा आरामात खाणार आहे. लाडू अजूनच अखीव रेखीव दिसावे याकरता मी भाजलेली खसखस लावलेली आहे. हे लावणं पूर्णपणे पर्याय आहे किंवा तुम्ही ड्रायफ्रूट लावले तरीही चालेल. लाडू तयार आहे. नक्की ट्राय करा. कसे झाले ते सांगायला अजिबात विसरू नका.